नमस्कार, मी संभाजी कांबळे. आपलं सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे. कंधार तालुक्यातील मौजे संगुचीवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही उपसरपंच प्रल्हाद ज्ञानोबा घुगे व गुत्तेदार शिवाजी महादेव येईलवाड या दोघांनी संगनमत करून शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता ही शाळा जमीनदोस्त केली. याशिवाय 2 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या वीर जवान शिलाफलकही पाडण्यात आले. अशी माहिती देत मारुती बालाजी वारकर हे बोलताना काय म्हणाले पाहूया. नमस्कार साहेब, मी मारुती बालाजी वारकर, राहणार संगुचीवाडी. शाळा पाडण्याचा एक असा ठराव घेतला त्यानं. नवी इमारत बांधली व जुन्या इमारतीचं काय काम आहे म्हणून या गावात ग्रामपंचायतला 17 सप्टेंबरला एक ठराव घेतला. त्या ठरावामध्ये गावातील काही व्यक्तीने त्याला मनात धरून त्यानं एक ठराव घेतला की या नवी शाळा बांधल्या, जुन्या शाळेचं काय काम आहे. आणि त्यातल्या त्या गुत्तेदारावर सरपंचाचं मनोगत एका जागी त्यानं म्हणून पैशाच्या बळावर त्यानं पाडायचं त्यानं ठरलं. तरी मी त्या ग्रामसभेमध्ये मी जाऊन स्वतः बोललो तरी त्यानं म्हणले की असं तुम्ही एकटा काय करतो, गावाची आमची शाळा आहे, गावाच्या पुढे कोण काय करणार आहे. एवढं म्हणल्यावर सदा साहेब मी 18 सप्टेंबरला BDO साहेबाला व तहसीलदार साहेबाला चौकड मी माझ्या पद्धतीने शिक्षण विभागाला, मुख्याध्यापकाला मी माझ्या पद्धतीने मी अर्ज दिला की बाबा शासन परमिशन असल्याशिवाय, चौकशी झाल्याशिवाय शाळा पाडायची नाही. अशी एक आम्ही गावातून मी मुलाखत यायला लेखी कागदाने दिली. त्याच्यावर काही BDO साहेबांना त्याच्यावर कोण काही त्याच्या मुख्याध्यापकाकडे गेलो, त्यानं काही तक्रार घेतली नाही. लगेच कालच्या ह्या 21 तारखेला त्यानं समजून आलं की गावात शाळा पाडायची ठरलं. त्यानं JCB मशीन घेऊन गेल्याच्या नंतर मी तिथं जाऊन हजर झालो. मला जीवे मारण्याची धमकी देऊ लागल्यामुळे मी तिथून निघून आलो. तिथून निघून आल्यावर मी BDO साहेबाला हे चौकड पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो, म्हणजे तक्रार कोणी घेतली नाही. मुख्याध्यापकाला विचारलं तर मी मुंबईला कुठे घ्या म्हणून सांगितलं. बाकी कोणी त्याचा तक्रार घेतली नाही. त्याच्यात त्याला प्रोसिजरनं कोण्या अधिकाऱ्यानं त्याच्यावर चौकशी केली नाही. आता त्या पद्धतीत शाळा तर मटेरियल तर नेलं, पण त्याचे पूर्ण पत्र त्याची ते काय बँकचं ते टेबलमध्ये कपाट होते ते पूर्ण विक्रीला नेले आणि त्याचा लिलाव केला नाही, काहीच नाही. त्याच्यावर कसून चौकशी करण्यात यावी आणि आम्हाला न्याय भेटली पाहिजे. आमच्या गावाला म्हाताऱ्या माणसासाठी, वाचनालयासाठी, कशासाठी, व्यायामशाळेसाठी मुलाच्या त्या इमारतीची काही अडचण नव्हती. मागल्या मागं ग्राउंड होतं, पुढच्या पुढे शाळेला ग्राउंड होतं. यानं एक वैयक्तिक त्यानं राजकारणी पोटी धरून त्यानं आमच्या विलक्षण आता ग्रामपंचायत जवळ आल्यामुळे त्यानं माणसाचा जमावबंदी करून अशी शासनाची इमारतीची नुकसान केलेली आहे. हे नुकसान योग्य ती शासनाने कसून चौकशी करण्यात यावी, याची एवढी आम्हाला पावती भेटली पाहिजे. नसेल तर आम्ही कोर्टामध्ये मी दावा दाखल करणार आहे, त्याच्या कोर्टात न्याय मागणार आहे. मी जे काही उपसरपंच आहे त्यांना मनमानी कारभार करून जो काही ठराव घेतलेला आहे, यांची कल्पना शिक्षण विभाग किंवा जिल्ह्याच्या वरिष्ठांना होती का? सर, मी सरपंचाला विचारलो, फोन केलो मी, सरपंच साहेब तुम्ही असं का म्हणून कळवल्या. ते काय म्हणतात, या नवी इमारत बांधल्यावर जुन्या इमारतीचं काय काम आहे, आपल्या इथं लग्न कार्य होतात आणि त्याच्यासाठी मी स्वतः होऊन परमिशन घ्यालो. माझ्या मागं गाव आहे, मी ठराव घेतलाय, त्याच्याशिवाय मी कोणा परमिशनची गरज नाही. मला माझ्या मागं गाव आहे म्हणून त्यानं पाडलेलं आहे. शिक्षण विभागाने त्याला परवानगी दिली नाही सर, कुठलीच. मी चौकड मी तक्रार दिल्यावर सुद्धा मला कोणतेच ठोस निर्णय दिला नाही. पोलीस स्टेशनला सुद्धा गेल्यावर माझी तक्रार 20 तारखेला घेतली नाही. मी स्वतः कामावर उभा टाकलो मशीनच्या पुढे, तर मला जीवे मारण्याचे पूर्ण गाव माझ्यापाशी ते 10 लोक येऊन मला मारल्या. मी भीतीच्या पोटी मी येऊन अर्ज बाजार केली. मी तुम्ही सविस्तर प्रशासनाकडे पत्र मी दिले सर. हो सर, मागणीच्या नंतर प्रशासनाची काय भूमिका? कुठलीच भूमिका घेतली नाही. तर आता BDO साहेबाला ते सर्व भेटले तर त्याच्यावर माझी कमिटी नाही, माझं काही त्याच्यावर हस्तांतर नाही म्हणून असे वेळोवेळी आम्हाला काढून देण्यावर आहे. यानंतर तुमची भूमिका काय राहणार आहे? यानंतर आम्हाला इथं जर न्याय नाही भेटला तर आम्ही आमर उपोषणाला बसणार. मी शासनाची इतकी नुकसान जर आता उद्या कोणी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन जर उद्या अजून ग्रामपंचायत पाडतील, अजून इतर कोणाचे घरगुती सुद्धा ठराव घेऊन कोणता निर्णय घेतील.